एकनाथ शिंदे यांच्या संदर्भात बातमी आहे। एकनाथ शिंदेंच्या काँग्रेस प्रवेशाची चर्चा रंगली आहे। राऊतांनी केलेल्या विधानाचा नरेश म्हस्केंनी मात्र समाचार घेतलेला आहे। शिंदे काँग्रेसमध्ये जाणार होते असं विधान संजय राऊत यांच्याकडून करण्यात आलं होतं। या विधानाचा आता नरेश म्हस्के यांनी पुरता समाचार घेतलेला आहे। मात्र शिंदेंच्या काँग्रेस प्रवेशाची आता चर्चा रंगली आहे। पृथ्वीराज चव्हाणांना एकदा मुलाखत घ्या तुम्ही। आता अहमद पटेल नाही आहेत, अहमद पटेल आता नाही आहेत, त्याच्यामुळे मला फार त्याच्यामध्ये चर्चा करायचं नाही। का व्यक्ती साक्षीला उपस्थित नाहीये साक्ष द्यायला। आता अहमद पटेल आणि कोणाशी काय चर्चा पहाटे झाल्या होत्या दिल्लीत, हे सगळ्यात जास्त मला माहिती आहे। संजय राउत को गोली की भांग जो पी थी वो उतरी नहीं, ऐसा नहीं बोल सकता, क्योंकि वो रोज भांग पीते हैं और वक्तव्य करते हैं। मुझे इतना ही कहना है, इसके आगे जाके कहना है कि आपको अगर मालूम था कि वो कांग्रेस में जाने वाले, तो उनको नेता क्यों किया, उनको नगर विकास मंत्री क्यों किया? क्या आप उनको डरते थे क्या? उनके ऊपर क्यों जिम्मेदारी देते थे पूरे महाराष्ट्र की? सब विधायक लोक प्रतिनिधि चुन के लाओ और हमारा उद्धव ठाकरे जी का झंडा सब जगह लगाओ, क्यों आप डरते थे क्या? उद्धव ठाकरे साहेब जेव्हा मुख्यमंत्री झाले त्याच्यानंतर त्यांच्या कामकाज पाहून संजय राऊतने अनेक आमदारांना सांगितलं, आपण एक तुम्ही वेगळा गट स्थापन करा, उद्धव ठाकरेंवर प्रेशराईज करण्यासाठी हा गट कामाला येईल। त्यामध्ये त्याचा सुद्धा वैयक्तिक फायदा होता, हे आता लपून राहिलेलं नाही। यांचं स्वतःचं स्वप्न होतं। यांनी अनेक वेळेला त्यांच्या नेत्यांना विचारा, आरे कारेच्या भाषेत बोलायचा, एकेरी भाषेत, त्या उद्धवला काय कळतं म्हणायचं। याबाबत शहाजी बापू काय म्हणालेत पाहूयात। 19 सालची निवडणूक पार पडल्यानंतर आणि विधानसभेवर आम्ही निवडून आल्यानंतरच पहिल्याच दिवशी संजय राऊतांनं भगवा रंग गुंडाळून ठेवून काँग्रेसचा आणि शरद पवारांचा तिरपा असलेला तिरंगी हातात घेऊनच काम केलं। त्याच विचारधारेबरोबरच्या पक्षांबरोबर जाण्याचं पाप संजय राऊतांनी केलं म्हणण्यापेक्षा त्यांनी उद्धव ठाकरेंना ही भूमिका घ्यायला भाग पाडला असा आमचा दावा आहे। दुसरा, संजय राऊत हे स्वतः शिंदेसाहेबाच्या पाठीमागे लागले होते मला घ्या, परंतु